ते म्हणतात ना की काळ आला होता पण वेळ आली नव्हती. आणि आज काळच असा आला आहे की वेळच मिळत नाही. आता हेच बघा ना, या फोटोमध्ये तुम्हाला जे सर्कल्स दिसतात आहे त्यातला एक सर्कल म्हणजे तुमच्या आयुष्यातला एक महिना. जर तुम्ही 18 वर्षाचे असाल तर तुम्ही बघा की झोपण्यामध्ये जवळपास आपले 288 महिने जातात. त्यानंतर ड्रायव्हिंगमध्ये 18 महिने गेले. थोडे घरचे छोटे मोठे कामं केले तर 36 महिने. कुकिंग अँड इटिंगला 36 महिने लागतात. वर्क आणि स्कूलला जवळपास 126 महिने. बाथरूम हायजीन याच्यासाठी जवळपास 27 महिने आपण खर्च करतो. आणि एवढं सगळं केल्यानंतर आपल्याकडे उरतात ते म्हणजे फक्त 334 महिने. आणि एवढंच नाही, याच्यापेक्षाही भयानक गोष्ट म्हणजे जर तुमचा ॲव्हरेज स्क्रीन टाईम हा 5 तासांचा असेल तर या फोटोमध्ये खूप मोठा बदल होतो. ते म्हणजे की स्क्रीन टाईममध्ये आपले जवळपास 312 महिने जातात. आणि मग उरलंच काय? आणि एवढ्या कमी वेळात आपल्याला ही दुनिया जिंकायची आहे. आणि आता या फोटोवरून तुम्हाला समजलं असेल की टाईम मॅनेजमेंट हे किती गरजेचं आहे. आणि म्हणून आज आपण भेटणार आहोत डॉक्टर निलेश उगेमुगे यांना. डॉक्टर निलेश उगेमुगे हे सध्या असिस्टंट प्रोफेसर म्हणून कार्यरत आहेत. त्याचबरोबर ते त्या कॉलेजमध्ये IQAC कोऑर्डिनेटरसुद्धा आहेत. आणि एवढंच नाही, तर त्यांनी दोन दोन विषयामध्ये PhD मिळवली आहे. PhD इन फिजिक्स अँड PhD इन मॅनेजमेंट, MBA, MSc फिजिक्स, MSW, LLB आणि अशा इतर अनेक डिग्र्या त्यांनी मिळवलेल्या आहेत. डिग्री नाही बरं का, डिग्र्या मिळवल्या आहेत. आणि त्याचबरोबर ते सर्टिफाईड ट्रेनर आहेत, एक उत्तम रिसर्चर आहेत. जवळपास 78च्या वर रिसर्च पेपर त्यांनी पब्लिश केले आहे आणि जवळपास 25च्या वर पुस्तकंही त्यांनी पब्लिश केलं आहे. म्हणजे एका आयुष्यामध्ये त्यांनी बऱ्याच गोष्टी या अचीव केलेल्या आहेत. मग ते कसं आपला टाईम मॅनेज करतात, त्यांच्याकडून खूप साऱ्या गोष्टी आज आपण शिकून घेणार आहोत. आणि त्यांच्याकडूनच शिकणार आहोत आपण आज टाईम मॅनेजमेंटचे धडे. चला तर मग वेळ वाया न घालवता भेटूया डॉक्टर निलेश उगेमुगे यांना. नमस्कार निलेश सर. नमस्कार. करिअरवर बोलू काहीमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. धन्यवाद. आणि आज आपला टॉपिक जो आहे तो टाईम मॅनेजमेंटचा आहे. येस. आणि आजच्या काळात तुम्हाला माहीतच आहे की आपण किती डिस्ट्रॅक्शन्स थ्रू आजची जी पिढी आहे ते जात आहेत. येस. तर माझा पहिला प्रश्न तुमच्यासाठी असा आहे की आजच्या काळात टाईम मॅनेजमेंटची गरज का आहे? बघा, टाईम मॅनेजमेंट हा एक असा विषय आहे की जर समजा तुमचं गोल सेट असेल आणि ते बरोबर. जर तुमचं स्मार्ट गोल असेल तरच तुम्हाला टाईम मॅनेजमेंटची गरज पडतं. अदरवाईज तुम्हाला टाईम मॅनेजमेंटची गरज काही पडणार नाही. आणि जर तुमचं जर स्मार्ट गोल असेल, आपण ज्याला म्हणतो की स्पेसिफिक आहे, मेजरेबल आहे, रिअलिस्टिक आहे आणि टाईम बाउंड आहे, तरच तुम्हाला बरोबर. टाईम मॅनेजमेंटची गरज पडणार. आणि काय होतं नेहमी की आपल्याला जर पहिले माहिती असेल की आपल्याला कुठे जायचं आहे, तर मग कसं जायचं हे शोधण्याचा मार्ग म्हणजे टाईम मॅनेजमेंट आहे. एक्झॅक्टली, व्हेरी वेल सेड सर. सो टू रिच अवर गोल टाईम मॅनेजमेंट इज इसेन्शियल, इजंट इट, है ना? तर टाईम मॅनेजमेंट करत असताना कोणत्या कोणत्या अशा छोट्या मोठ्या ट्रिक्स आहेत ज्या वापरू शकतो आणि आपण इफेक्टिवली डिस्ट्रॅक्शन्स दूर करून टाईमला मॅनेज करू शकतो, ते आम्हाला ऐकायला आवडेल. Yes. Just I want to tell you couple of things. The first one is like there is one principle we called as a 6S principle. 6S 6S principle for the housekeeping. ओके. जर ते जर एक आपण फॉलो केलं आणि आपण जर व्यवस्थित सगळ्या गोष्टींना प्रॉपर ऑर्डरमध्ये ठेवलं, मॅनेज केलं, तर त्यासाठी ते 6S प्रिन्सिपल हे फार महत्त्वाचं ठरतं. ती एक गोष्ट आहे. आणि दुसरं जर तुम्ही म्हणाल की टाईम मॅनेजमेंटसाठी ज्याला जर्नलिंग म्हणतात टाईम मॅनेजमेंटच्या भाषेमध्ये, तर ते जर तुम्ही जर्नलिंग केलं की तुम्हाला माहिती आहे की मला समजा तुमचे 3 प्रकारचे ध्येय असतात. मी सुरुवातीला बोललो की एक लाँग टर्म आहे, एक मिड टर्म आहे आणि एक शॉर्ट टर्म आहे. ते पूर्ण करताना तुम्ही शॉर्ट टर्मपासून सुरू करायचं. म्हणजे जर तुम्हाला टाईम मॅनेजमेंट उद्याचं करायचं असेल, तर आज रात्री मला माहिती पाहिजे की मला उद्याचा दिवस माझा कसा प्लॅन आहे. आणि त्यासाठी जसं सुरुवातीला जेव्हा मोबाईल नव्हता, तर तेव्हा कुठले काही त्याला जर्नलिंग किंवा चार्ट्स बनवायचे की त्यामध्ये कुठल्या अपॉइंटमेंट्स आहे, कुणाला कॉल करायचा आहे आपल्याला, कुठल्या गोष्टी करायच्या आहे, तर असं सगळं लिहिलं जायचं. आता काय होतं की छान काही ॲप्स आहे. जसं मी एक यूज करतोय नोटपॅड नावाची ॲप. तर त्यामध्ये एक चेकलिस्ट पण असतात. चेकलिस्ट असतात. त्यानंतर डे वाईज आय कॅन शेड्यूल. इवन दो आय एम शेड्युलिंग मंथ वाईज ऑल्सो.
तर ती एक छान ॲप तुम्हाला मदत करेल की कुठल्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहे, तर मग तुम्ही तुमचं टाईम मॅनेजमेंट त्यासाठी करू शकता. दुसरी एक आहे की आपल्याकडे खूप छान ॲप असतात, आपण कधी कधी ते यूज नाही करत, जसं गुगल कॅलेंडर आहे. तर तुम्ही जर महिनाभर फार प्री ऑक्युपाईड आहात, तुम्हाला माहिती असतं की ही अपॉइंटमेंट आहे, तुम्हाला कुठे तुमचं व्याख्यान आहे, कुठे काय करायचं आहे. जर तुमचं शेड्यूल असेल, तर तुम्ही ती जी गुगल कॅलेंडर आहे ती तुम्हाला रिमाइंडर देण्यासाठी पण मदत करेल. तर अशा जर 2 ॲप यूज केल्या, तर मला वाटतं की तुमचं टाईम मॅनेजमेंट फार सहज शक्य होतील. एक्झॅक्टली. खूप छान ट्रिक्स आहेत सर. मला तुम्हाला हे विचारायचं आहे की तुमच्या लाईफमध्ये तुम्ही बरेच कामं करता. तुमचे खूप बरेच रोल तुम्ही परफॉर्म करता ॲज अ असिस्टंट प्रोफेसर, ॲज अ रिसर्चर आणि बऱ्याच कॉलेजेसमध्ये जाऊन तुम्ही तिथे प्रेझेंटेशन्स, लेक्चर्स देता. Yes. तर तुमच्या आयुष्यात इतक्या सगळ्या गोष्टी तुम्ही करत असता. तर तुम्ही कशाप्रकारे टाईम मॅनेज करता? म्हणजे तुमचं सिक्रेट काय आहे टाईम मॅनेजमेंटचं ते आम्हाला ऐकायला आवडेल. मी काय करतो ना, मला जर नंबर ऑफ थिंग्स करायचे असेल, तर हम्म. मग मी त्याला अर्जंट, नॉट अर्जंट ही सगळ्यात पहिले कॅटेगराईज करून घेतोय. आणि दुसरं मग करतो इम्पॉर्टंट आणि नॉट इम्पॉर्टंट. अशा जर 4 कॅटेगरीजमध्ये मी जर कुठल्याही वर्कला जर सेग्रिगेट केलं, तर ते मला मदत करतं. आणि मग नंतर जर मला आणखी थोडं जायचं असेल, जर आपण एक क्वाड्रंट बनवले, तर त्यात अर्जंट आणि इम्पॉर्टंट ज्या गोष्टी आहेत त्या मी सुरुवातीला करतो. मग ज्या तुम्हाला इम्पॉर्टंट आहे बट नॉट अर्जंट आहे, मग त्यात तुम्हाला नेक्स्ट करता येईल. तर अशा पद्धतीने, आणि नॉट अर्जंट, नॉट इम्पॉर्टंट काही गोष्टी असतात, जसं आपल्याला माहिती आहे की व्हॉट्सअपचे चॅट दिवसभर बघितले की नाही बघितले, त्याने काही खूप फरक पडणार नाही तुम्हाला. तर त्या गोष्टींना मी अवॉइड करतो. जेव्हा केव्हा मला खूप वेळ मिळत असेल तरच मी ते बघणार. सोशल मीडिया जो आहे की आपल्याला माहिती आहे, सगळ्यांना वाटतं की इन्स्टावर राहायला पाहिजे, फेसबुकवर राहायला पाहिजे. मला पण वाटतं, पण याचा अर्थ असा नाही की मी तिथेच वेळ वाया घालवणार माझा. तर त्यामुळेच मग मी, जसं माझं अकॅडमिक्स आहे, रिसर्च आहे, ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट आहे आणि रायटिंग आहे, ह्या चारही जे काही माझ्या, आणि एक ॲडमिनिस्ट्रेशन आहे 5वा पिलर, तर या 5ही पिलरला मी त्या पद्धतीने फोकस करू शकतोय. वा, बिलकुल बढिया इन्साइट्स तुम्ही दिल्यात सर तुमच्या लाईफबद्दल. थँक्यू. आणि शेवटचा आमचा प्रश्न, एक छोटासा प्रश्न आहे की आमचे जे ऑडियन्स आहेत करिअरवर बोलू काहीमध्ये, यंग ऑडियन्स आहेत आणि आता सगळे म्हणजे शिकत आहेत, त्यांना तुमच्या आयुष्यामधून एक लाईफ ॲडवाईस जर तुम्ही त्यांना द्यायचा असेल तुम्हाला, तुम्ही काय सांगू शकणार? मी सगळ्यांना एकच सांगेल की तुम्ही सुरुवातीला तुमचं ध्येय निश्चित करा, आणि ध्येय गाठण्यासाठी तुम्ही स्वतःची सॉक ॲनालिसिस करा. ज्याला आम्ही आमच्या मॅनेजमेंटच्या लँग्वेजमध्ये म्हणतो, स्ट्रेंथ आयडेंटिफाय करा, तुमच्या वीकनेस आयडेंटिफाय करा, अपॉर्च्युनिटीज आयडेंटिफाय करा आणि चॅलेंजेस आयडेंटिफाय करा. आणि जेव्हा तुम्हाला माहिती पडतं की या माझ्या वीकनेसेस आहे, त्या वीकनेसेसवरती काम करणं सुरू करा. ज्यामध्ये खूप जणांना, जसं आपण मराठी असतो, आपल्याला इंग्लिश बोलण्याची फिअर आहे, तर त्यावरती काम करण्यासाठी काही ट्रिक्स असतात की आपण वर्ड पॉवर आपला वाढवायला पाहिजे, ग्रामरवरती थोडं काम करायला पाहिजे. तर त्यामुळे म्हणजे छोटे छोटे ट्रिक्स असतात, ज्यांनी एक एक वीकनेस तुमची इम्प्रूव्ह होत जातील. आणि जर तुमच्या त्या वीकनेसेस जर तुमच्या स्ट्रेंथमध्ये कन्वर्ट झाल्या, तर अल्टिमेटली तुम्हाला कळेल की तुमच्या अपॉर्च्युनिटीज वाढणार, आणि तुमचे चॅलेंजेस, ज्याला किंवा थ्रेट्स म्हणायचो पहिले, स्वॉट म्हणायचं, आता नाउ डेज वी आर युझिंग सॉक. तर ते खूप चांगल्या पद्धतीने त्याचं युटिलायझेशन करून, त्याला रिव्ह्यू करून, त्यानंतर फक्त एकचदा बनवून होणार नाही, तर तुम्हाला ते रिव्ह्यू पण करावं लागेल. म्हणजे मंथली रिव्ह्यू करावं लागेल तुम्हाला, त्यानंतर ट्राय मंथली करावं लागेल, 6 मंथली करावं लागेल, ॲन्युअली करावं लागेल. जर तुम्ही केलं, तर डेफिनेटली तुम्ही तुमचं जे काही ध्येय आहे ते तुम्हाला गाठता येतील. आणि सुरुवातीला असं असतं की आता आता कमिंग 26 येत आहे, 2026, तर यू मस्ट प्लॅन इन डिसेंबर. नॉट इन लाईक की मी जानेवारीचा माझा पहिला दिवस येईल आणि मी 2026 विषयी प्लॅन करणार आणि मी एक्झिक्युशन, तसं होणार नाही. तर तुम्ही प्रायर टू 10 days, 15 days, तर तुम्ही छान, आता एक वी आर इन लाईक लास्ट मंथ ऑफ 2025, तर हा एकदम राईट टाईम आहे की तुम्ही ज्यासाठी तुमच्या 2026साठी प्लॅन करू शकता आणि एक्झिक्यूट करू शकता. व्हेरी नाईस सर, थँक्यू सो मच. या सर्व गोष्टींचा आमच्या ऑडियन्सला नक्की फायदा होईल अशी मी अपेक्षा करतो. तुम्ही आमच्या चॅनलवर इथे येऊन आपले विचार व्यक्त केले, आम्हाला मार्गदर्शन केलं, त्यासाठी तुम्हाला खूप खूप धन्यवाद तिलक आणि सर. थँक्यू. धन्यवाद. तुम्ही मला संधी दिल्याबद्दल तुमचा मी फार आभारी आहोत. धन्यवाद. थँक्यू सर. आणि हा फक्त या व्हिडिओची पहिली स्टेप आहे, म्हणजे हा पहिला व्हिडिओ आहे. अजून काही वेगवेगळे टॉपिक घेऊन आम्ही तुमच्यासोबत चर्चा करू. तर तुमचं कोऑपरेशन असंच आम्हाला लागेल. धन्यवाद. Thank you. धन्यवाद. Thank you नक्कीच so much. नेहमी कॉपरेशन राहील. धन्यवाद. थँक्यू. मित्रांनो, जर इथंपर्यंत तुम्ही पोहोचले असाल तर एक टिप माझ्याकडूनही घेऊन जा. लक्षात ठेवा, इट्स नॉट अबाउट टाईम मॅनेजमेंट बट इट इज अबाउट अटेन्शन मॅनेजमेंट. कोणत्या गोष्टीसाठी आपण किती अटेन्शन देतो त्यावरून डिसाईड होतं की आपण त्या गोष्टीमध्ये किती टाईम स्पेंड करणार आहोत.
याबद्दल परत कधी नेक्स्ट व्हिडिओमध्ये बोलू. तोपर्यंत पाहत राहा करिअरवर बोलू काही, आणि हा व्हिडिओ शेअर करा त्या मित्रांसोबत ज्यांच्या टाईम मॅनेजमेंटमध्ये खरंच प्रॉब्लेम आहे. थँक्यू सो मच.